सूत्र आहे. मुलं 3-3 सूत्र पाठ करतात. सूत्र एकच आहे. सूत्र कोणतं आहे बघा, अंतर बरोबर ST. लक्षातच ठेवा. तुम्हाला जर अंतर जायचं आहे, तुम्हाला जर खूप अंतर जायचं आहे, तुम्ही कशाने जाता? तुम्ही जाता ST ने. एसटी बस असते ना आपली, ST बस, त्याने. मग अंतर बरोबर ST. आता S चा अर्थ काय बरं? S चा अर्थ आहे स्पीड. S चा अर्थ झाला स्पीड. आणि T चा अर्थ आहे टाइम. म्हणजेच मी असं म्हणू शकतो की नाही, अंतर बरोबर स्पीड गुणिले टाइम. इथे मध्ये गुणाकार आहे. अंतर बरोबर स्पीड गुणिले टाइम. अंतर म्हणजेच काय बरं इंग्लिशमध्ये? आपण त्याला म्हणतो डिस्टन्स. तर झाला की नाही फॉर्म्युला बघा, डिस्टन्स इज इक्वल टू ST. म्हणजे आपण डिस्टन्स जातोय, खूप अंतर जातोय, कशाने जातो? ST ने. हा एकच फॉर्म्युला आहे मित्रांनो या टॉपिकमध्ये. या एकाच फॉर्म्युलावर आपण सगळे प्रश्न सोडवणार आहोत. आता प्रश्न सोडवताना काही मूलभूत गोष्टी, काही इम्पॉर्टंट गोष्टी माहिती असायला हव्यात. आता त्या गोष्टी काय आहेत ते बघूया आपण. आता हे पहा, याच्यामध्ये राशी दिलेलं आहे मी इथे. मोठं एकक, लहान एकक, छोटी एकके, मोठी एकके. आता राशी कोणती कोणती बघा, 3च गोष्टी आहेत इम्पॉर्टंट. मी सांगितलं तुम्हाला, अंतर, वेळ, वेग. अंतर म्हणजे काय? डिस्टन्स. वेळ म्हणजे टाइम. आणि वेग म्हणजे स्पीड. या 3च गोष्टी महत्वाच्या आहेत. आता अंतर मोजतात कशामध्ये? अंतर 2 गोष्टींमध्ये आपण मोजणार इथे, किलोमीटरमध्ये आणि मीटरमध्ये. वेळ कशामध्ये मोजणार? HR म्हणजे तास. HR म्हणजे तास, आवर म्हणतो आपण त्याला. आणि SEC म्हणजे सेकंदांमध्ये. बरोबर आहे? एकतर तास किंवा सेकंद. मिनिटं वापरत नाही आपण रूपांतर करतो, ते येईलच पुढे, लक्षात द्या. वेग कशामध्ये मोजतो आपण? किलोमीटर प्रति तास. आता हे जे ना, याला म्हणतात प्रति. किलोमीटर प्रति तास. मी लिहितोय ते किलोमीटरला किमी लिहितात, प्रति तास. आणि हे मीटर पर सेकंद. बघा, मीटर प्रति सेकंद असं लिहितात. मीटर प्रति सेकंद. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली का तुम्हाला? अंतर कशामध्ये मोजतात? किलोमीटर किंवा मीटरमध्ये. वेळ कशामध्ये मोजतात? तास किंवा सेकंदामध्ये. तासाला HR लिहितात. वेग कशामध्ये मोजतात? किलोमीटर प्रति तास किंवा मीटर प्रति सेकंद. हीच परिमाणं, हेच युनिट्स आपण या पूर्ण टॉपिकमध्ये वापरणार आहोत. आणि परीक्षेमध्ये पण असेच दिलेले असतात. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रश्न जर आला तर तुम्हाला एकतर तो प्रश्न सर्व मोठ्या एककांमध्ये रूपांतरित करावा लागेल, किंवा तोच प्रश्न छोट्या एककामध्ये रूपांतरित करून घ्यावा लागेल. म्हणजे काय करायचं बघा, ऐका. परीक्षेमध्ये अशा स्टेप पर्यंत यायचं की तुमचं अंतर किलोमीटरमध्ये पाहिजे, त्याच वेळेला वेळ तासामध्ये पाहिजे, त्याच वेळेला वेग किलोमीटर प्रति तासामध्ये पाहिजे. एकतर असं करा, किंवा तुमचं अंतर मीटरमध्ये पाहिजे, वेळ सेकंदामध्ये पाहिजे आणि वेग मीटर प्रति सेकंदामध्ये पाहिजे. हे कसं करायचं, काय करायचं, जेव्हा आपण एक एक टाईप बघू तेव्हा तुम्हाला अतिशय छान पद्धतीने समजेल. पण आता स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊ. मग आता प्रश्न हा पडतो की असं सगळं असेल आणि एखादं किलोमीटरमध्ये दिलं, एखादं सेकंदामध्ये दिलं, एखादं किलोमीटर प्रति तासामध्ये दिलं, तर त्याचं रूपांतर कसं करायचं? तर रूपांतर करण्यासाठी खूप बेसिक गोष्टी आहेत, एकदम सिंपल, आणि तुम्हाला ते लक्षात राहणार. बघूया आपण रूपांतर कसं करतात. आता बघा, स्क्रीनवर तुम्हाला रूपांतर दिसतात, एककाची रूपांतर. मुलांना हेच लक्षात राहत नाही, पण सोपं बघा किती आहे. अंतर दिलं असेल, आता अंतर समजा किलोमीटरमध्ये दिलं असेल आणि तुम्हाला ते मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. सिंपल. वेळ, तास दिलाय आणि तुम्हाला सेकंदामध्ये रूपांतरित करायचं आहे. 1 तास बरोबर 3600 सेकंद. हे कसं आलं? 1 तास बरोबर 60 मिनिटं आणि 1 मिनिट म्हणजे परत 60 सेकंद. मग 60 गुणिले 60 3600 येतात की नाही, तेच मी इथे लिहिलंय. आणि 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, हे तुम्हाला माहितच आहे. अजून रूपांतर येणार आहेत बरीच, काळजी करू नका. सगळ्यात महत्वाचं रूपांतर वेगाचं आहे, स्पीडचं. सगळ्यात महत्वाचं. मुलं ती विसरतातच, पण तुम्हाला लक्षात राहणार इथून पुढे. मुलं विसरतात, तुम्ही लक्षात ठेवणार. आता बघा, इथे दिलंय मीटर प्रति सेकंद आणि इथे दिलंय किलोमीटर प्रति तास. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जेव्हा मीटर पर सेकंद वरून किलोमीटर प्रति तास मध्ये रूपांतरित करायचं असेल तर 18/5 ने गुणायचं. एकदम इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. आणि किलोमीटर प्रति तास वरून जर तुम्हाला मीटर प्रति सेकंदामध्ये रूपांतरित करायचं असेल तर 5/18 ने गुणायचं. आता 18/5 हे जे 2 अंक आहेत ना, 18/5 हे 2 अंक फक्त लक्षात ठेवा.
या दोन संख्या 18/5. आता 18/5 कधी घ्यायचं आणि 5/18 कधी घ्यायचं इथं कन्फ्युज होतात मुलं. काय 18/5 कधी घ्यायचं आणि 5/18 कधी घ्यायचं लक्षात ठेवा. आता बघा क इथे बघा क दिसतं तुम्हाला क कडून इथे म दिसते म्हणजे मी कमी 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 कडून मी कडे जायचंय कमी कमी काय मला सांगा 5 आहे की 18 कमी आहे 5 कमी आहे. हे बघा 5 कमी आहे त्या 5ला वर ठेवलं 18ला खाली ठेवलं झालं. किलोमीटर प्रति तास वरून मीटर प्रति सेकंद मध्ये जर रूपांतरित करायचं असेल 5/18 ने गुणायचं कमी. आणि एम वरून के कडे जायचं असेल आता तुम्हाला माहितीये एम के गांधी मोहनदास करमचंद गांधी एम के गांधी ग्रेट होते मग ग्रेट गोष्ट वर ठेवायची 18 वर ठेवायचं 18/5.